हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत छान मस्त हेल्दी असं सूप बनवणार आहोत. हिरव्या मुगाचं मूळ आलेलं हिरव्या मुगाचं सूप. हे तुम्ही वेट लॉससाठी घेऊ शकता आणि रात्रीचं जर तुम्हाला हलकं फुलकं पण पोटभरीचं खायचं असेल ना, तर तुम्ही हे सूप नक्की ट्राय करू शकता. तर मी काय केलं आहे, कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 1 ग्लासभर पाणी घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे मूग घ्यायचे आहेत. तर तुम्हाला किती सूप करायचं आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही मूग घेऊ शकता. हे मी मोड आणून ठेवले आहेत. मी काय केलं आहे, 1 वाटीभर मूग घेतले, स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घेतलं आणि मुगाच्या 3 पट पाणी टाकून मी 5 ते 6 तास भिजत ठेवले. 5 ते 6 तासानंतर सगळे मूग हे मी या चाळणीमध्ये, हे बघा ही चाळणी आहे, त्या चाळणीमध्ये घेतले. पाणी आपल्याला अजिबात नाही ठेवायचं मुगामध्ये, नाही तर मग काय होतं, मग ते कुबटचा वास येतो मुगामध्ये, म्हणून आपल्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे. तुम्ही कपडा पण घेऊ शकता, कपड्यामध्ये पण तुम्ही मोड आणू शकता किंवा हे असं चाळणीमध्ये ठेवू शकता. हे बघा किती छान असे मोड आले आहेत. हे 5 ते 6 तास झाले. 5 ते 6 तासामध्ये आपले छान असे मोड आलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, जेवढे पाहिजे ना तेवढे मूग आपल्याला घ्यायचे आहेत. हे 2 मूठ मी मूग घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे 1 टोमॅटो आणि 1 गाजर. ऑप्शनल आहे, नुसतं मुगाचं सूप पण करू शकता, पण जर तुम्ही याच्यामध्ये भाज्या आणखी ॲड केल्या तर आणखी हेल्दी होतं. तर भाज्यामध्ये मी फक्त टोमॅटो आणि गाजर घेतलेलं आहे. 4 छोट्याशा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे. तुम्हाला आलं आवडत असेल तर आलं पण 1 इंच टाकू शकता. आणि जर हिरवी मिरची जास्त तिखट नको असेल तर हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता. त्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडरचा वापर करू शकता. आता मी ना थोडंसं आणखी अर्धा ग्लास पाणी घेते आहे. झाकण लावलेलं आहे आणि आता आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर पण थंड झाले आहे बऱ्यापैकी. आता हे तुमच्याकडे जर ब्लेंडर असेल, हँड ब्लेंडर असेल ना, तर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये ब्लेंड करू शकता. पण जर हे हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही काय करा, हे थंड झालं ना की मग मिक्सी जारमध्ये हे तुम्ही वाटून पेस्ट करू शकता. मिक्सीमध्ये हे गरम गरम नका ग्राइंड करू. जर हँड ब्लेंडर असेल ना तर चालेल. हे बघा, हे सूप आपलं छान मस्तपैकी असं ग्राइंड झालेलं आहे. आणि जर तुम्हाला हे गाळायचं असेल तर गाळू शकता, पण गाळलं ना सगळं आपले जे विटॅमिन्स असतात, न्यूट्रिशन असतात ना, सगळं निघून जाईल. म्हणून मी हे गाळल्याशिवायच घेते. जर तुम्हाला आणखी पातळ हवं असेल तर थोडंसं पाणी टाकून आणखी तुम्ही ब्लेंड करू शकता. पण असं घट्ट घट्ट सूप यायला छान वाटतं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे स्वादाप्रमाणे मीठ, काळी मिरी पावडर आणि हा लिंबाचा रस. छान मस्तच आपण ढवळून घेऊया. जर तुम्हाला आणखी टेम्पटिंग म्हणजे चटपटीत पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, जे मार्केटमध्ये सूपचे क्यूब्स मिळतात मॅगीचे, ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा कोणता पण पेरी पेरी मसाला वगैरे ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. पण मी हे वेट लॉससाठी किंवा कोण जे डायट कॉन्शियस असतात ना त्यांच्यासाठी हे बनवलं आहे. तर आपलं हे साधं सूप खूपच छान लागतं प्यायला. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. तर आता हे मस्त आपलं हेल्दी सूप तयार झालेलं आहे. खूप छान लागते प्यायला. तुम्हाला जर गाळायचं असेल तर गाळू पण शकता, पण गाळलं ना तर आपलं सगळं हे जे फायबर आहे, न्यूट्रिशन्स आहे, विटॅमिन सगळं निघून जाईल. म्हणून आपल्याला हे असं घट्ट घट्ट प्यायला पण छान लागतं. रात्रीचं हेल्दी पण आहे आणि हे पोटभरीचं पण आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. हिरव्या मोड आलेलं मुगाची रेसिपी सूप. तर फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर रेसिपी आवडली ना तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.
आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.